तुम्हाला माहिती आहे आपल्या फील्डमध्ये महिला खूप कमी आहेत. आपल्या फील्डमध्ये म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्यातल्या त्या साईट इंजिनियर. सिव्हिल इंजिनिअरमध्ये जरी मुली असल्या तरी साईट इंजिनियर म्हणून मुली सहसा नाही बोलतात कामाला. सिव्हिल इंजिनिअरमध्ये आल्यानंतर त्याच्या शिंपल्यानंतर ते स्ट्रक्चर वर्क करून ऑफिसमध्ये जातात, कोणी इंटिरियरमध्ये जातात. पण ॲज अ साईट इंजिनियर खूप खूप कमी मुली येतात, खूप कमी महिला येतात आपल्याकडे. त्याचे पण कारण आहेत. कारण जसं की साईट ही गावाच्या बाहेर असते, शहराच्या बाहेर असते, अवघड ठिकाणी असते. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. पण माझं असं एक वैयक्तिक मत आहे की महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. त्यांना काही फारसं वेगळं नाही करायचं. घरात जसा दबदबा ठेवलेला आहे तसाच दबदबा आपल्याला तुम्हाला साईटवर ठेवायचा आहे. जसं तुम्ही घर बांधता, एक घर चालवता, तसं तुम्हाला एक बिल्डिंग बांधायची, राहायचं घर बांधायचं आहे. वेगळं असं काही नाही आहे तुम्हाला. याला या लाईनमध्ये येऊ शकतात. एक दबदबा ठेवायचा. जशी घरातली माणसं एका हाकेवर शांत बसतात तुमच्या, तशीच साईडवर सगळे लेबर, तुमच्या हाताखालचे इंजिनियर सगळे एका आवाजात शांत झाले पाहिजे. महिलांनी या क्षेत्रात द्या, इथं भरपूर स्कोप आहे महिलांना. प्लस आज हे महिलांबद्दल का बोलतो, तर आज आहे महिला दिवस, जागतिक महिला दिवस. त्यानिमित्त आपल्या सगळ्या महिला फॉलोअर्सला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक जाता सगळ्यांना एक प्रश्न आहे की पहिला सिव्हिल इंजिनियर सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या नावावरती आपण इंजिनियर्स डे साजरा करतो. पण पहिली महिला सिव्हिल इंजिनियर कोण आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्हाला माहीत असेल तर. आणि पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.